नमस्ते. नमस्ते. मी बायोड्रीम कडून आलेलो आहे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर दिनकर मोहिते. तर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत सुनील कोळी यांच्या प्लॉटवरती आष्टे या गावामध्ये. तर कशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आला बायोड्रीमचा, त्यांचा आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनील धोंडराम कोळी, गाव आष्टा. शेतजमीन माझी कांदोडी हळू भागात आहे. अच्छा मी आत्ताच म्हणजे ह्या वर्षी जमीन खरेदी केलेली आहे. अच्छा त्याच्या अगोदर ह्या रानात 3 पिकं सलग झालेले आहेत. अच्छा म्हणजे लागण, लागण, खोडवा आणि नेडवं. नेडवं झालेलं आहे. अच्छा नेडवं माझ्या ताब्यातच झालं, मी खरेदी घेताना नाही माझ्या ताब्यातच झालं होतं. अच्छा ऊस मी डिसेंबरमध्ये घालून मी मशागत करून जानेवारी एंडला लगेच यात मी लागण तयार केली. म्हणजे जानेवारी लागण एंड केली, म्हणजे ऍक्च्युली राहणारा विसवा अजिबात मिळाला नाही. दिवस मिळालेला. अच्छा अच्छा. त्यावेळेला लागण केल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे काय कंडिशन त्यावेळेला काय झालं होतं लागण काय? केल्यानंतर अशी कंडिशन झाली की इतकं कांडेगावात इतकं वाढलं होतं यात अच्छा की भरपूर मला भांगलन करायला जवळजवळ 71 वाक्या गेल्या. बरोबर बरोबर. आणि त्या पिरियडमध्ये मी औषध वापरलं होतं. मग तणनाशक पण तुम्ही मारलं तणनाशक होतं. पण मारलं होतं. अच्छा 2 वेळा तणनाशक फवारणी केली होती. केलेले होते. पण ऊसावर इतका माझा परिणाम झाला होता त्याला, ऊस माझा येतोय का नाही अशी कंडिशन झाली. बरोबर बरोबर. त्यानंतर मी भांगलून घेतलं, 71 वाक्या भांगला गेल्या माझ्या. अच्छा भांगला गेल्यानंतर मला कदम साहेब वाट पडले. अच्छा बरोबर. कदम साहेबांनी मला परत हे बायोड्रीमचा सल्ला तुम्हाला दिले. सल्ला दिला. मग त्याप्रमाणे मी ती 2 आळवण्या वगैरे केल्या, हां एक फवारणी केली. बरोबर. त्यानंतर ऊस माझा असा ग्रुप धरला. बरोबर. ती आता ह्या लेवलला आला आहे. त्या लेवल ठीक आहे ठीक. ही बायोड्रमची कृपा आहे. तर या ठिकाणी तुम्ही आपल्या बायोड्रीमच्या किती आळवण्या घेतल्या? बायोड्रमच्या मी 2 आळवण्या घेतलेल्या. अच्छा. आणि आपण फवारणी किती केल्या? फवारणी एकच केलेली आहे. फवारणी घेतलेल्या. हा, एकच आता यानंतर आपण पुढल्या आठवड्यात हा, आपण आज ड्रोन फवारणी घेणार आहोत. फवारणी घ्यायची. तर या ठिकाणी आपल्याला सांगायचं आपल्याला या ठिकाणी तर बायोड्रीमच्या याने आपल्याला 2 आळवण्या घेतल्या आणि आपल्याला 1 फवारणी केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की ह्या रानाला आपल्याला अजिबात विसावा मिळालेला नाही, सातत्यानं पीक घेत गेलेलं आहे. तरी सुद्धा अप्रतिम या ठिकाणी आता रिझल्ट आपल्या बायोड्रीमचा आलेला आहे. तर आपण या ऊसाला कांड्या किती आहेत ते आपण बघू. टोटल याच्या पिकाला म्हणजे याने 23 जानेवारीच्या दरम्यान म्हणजे ते जानेवारीच्या एंडीला लागण करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हा असा विषय झाला की याला कम्प्लिटली 5 ते 6 महिने ऊसाला आपल्याला झालेले आहेत. तर किती अप्रतिम हा रिझल्ट आला तो आपण कांड्या मेजून आपण बघू शकतो. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि वाडकांडीवरती 11 म्हणजे या ठिकाणी आपल्या 11 ते 12 कांड्यावरती आपला हा जबरदस्त आपल्याला रिझल्ट आलेला बायोड्रोनचं प्रोडक्ट आपण वापरून. तर कोळी साहेब, तुम्ही हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का? समाधान आहे मी वापरून. ठीक आहे. याच्यावरती आपण नेक्स्ट टाइम आपण ड्रोन आपण फवारणी घेऊ शकतो. म्हणजे तब्बल अशा पण आपला अप्रतिम रिझल्ट तुम्ही बघू शकताय. पानाचे काळोखी, पानाची रुंदी या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. अप्रतिम असा रिझल्ट या ठिकाणी आपला बायोड्रोनचा प्रोडक्टचा आलेला आहे. कोळी साहेब, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.